खरं तर शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आदर्श, मात्र याच शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे। एका शिक्षिकेनं 25 वर्षांच्या तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि कालांतरानं त्या तरुणाच्या तगाद्याला कंटाळून शिक्षिकेनं थेट त्याच्या हत्येची सुपारी दिली आणि तीही विद्यार्थ्यांनाच। पाहूयात नेमकं काय घडलंय। अनैतिक संबंध, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना हत्येचे धडे, हा सिक्वेन्स कुठल्या क्राइम वेब सिरीज मधला नाही, तर ही घटना आहे नाशिकच्या पंचवटीतील। नाव गगन कोकाटे, वय 25 वर्ष, राहणार मसरूळ आणि गुन्हा अनैतिक प्रेम संबंध। याच अनैतिक संबंधातून गगनची हत्या झाली, तीही त्याच्या प्रेयसीकडून। नाव भावना कदम, वय 40 वर्ष, पेशाने शिक्षिका, विवाहित असूनही गगन सोबत अनैतिक संबंध। दोन मुलांची आई असलेल्या 40 वर्षांच्या भावनानं 25 वर्षाच्या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं। आरोपी भावनानं शेजारीच राहणाऱ्या गगन कोकाटे समोर प्रेमाचं जाळं फेकलं। गगन भावनाच्या प्रेमात पडला, मात्र गगनचं सततचं भेटायला बोलवणं भावनाला मात्र खटकू लागलं आणि तिने गगनचा काटा काढायचं ठरवलं। धक्कादायक बाब म्हणजे ज्यांना तिने शिक्षणाचे धडे देत होती त्याच विद्यार्थ्यांना तिने प्रियकराच्या हत्येची 2 लाखांची सुपारी दिली। आज्ञाधारक विद्यार्थ्यांनीही शिक्षिकेला खुनासारख्या गुन्ह्यासाठी मदत केली। ठरल्याप्रमाणे गगनची डोक्यात वार करून हत्या करण्यात आली। पोलिसांनी मात्र अवघ्या 5 तासात त्या सर्वांना बेड्या ठोकल्यात। मुख्य आरोपी भावना कदम, संकेत दिवे, वय 20 वर्ष, महफूज सय्यद, वय 18 वर्ष, गौतम दुसाने, वय 18 वर्ष, रितेश सपकाळे, वय 20 वर्ष। स्त्रीशी काही संबंध होते, त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती। त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिला भासायला लागलं। त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना 2 लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे। पोलीस स्टेशन पंचवटी येथे 103(1) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रेमाचा हा जांगड गुत्ता गगनच्या हत्येपर्यंत येऊन पोहोचला। विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षिकेनंच हत्येची सुपारी देत त्यांचंही आयुष्य अंधारात ढकललंय। एकाचा जीव गेलाय आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।